आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून ही एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। मोदींना पुन्हा पंतप्रधान ते व्हावेत यासाठी हा निर्णय घेतोय अशी सामंत यांनी आपल्या ट्विटर एक्सवरून पोस्ट केलेली आहे। कोकणात ही पोस्ट रात्रीपासून व्हायरल झाली आहे, मात्र त्याची पुष्टी अजून व्हायची आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। अमोल मोरे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमोल, खरं तर ही जी पोस्ट आहे ही कोकणामध्ये व्हायरल होतीये, तर दुसरीकडे नारायण राणेंनी घेतलेली पत्रकार परिषद, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीतला असलेला तिढा यांना कुठेतरी पूर्णविराम लागला असं म्हणता येईल का या पोस्ट नंतर? दीपक, नक्कीच पूर्णविराम लागलाय असं आपण म्हणू शकतो, पण याच्या पलीकडे जाऊन आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा जो वाद आहे तो ॲक्च्युली खऱ्या अर्थानं म्हणजे अंतर्गत जी धुसफूस आहे ती आता याच्या पुढे समोर येईल की काय याची भीती वाटू लागलेली आहे। राजकीय वर्तुळात त्याची चर्चा केली जात आहे। याचं कारण असं आहे की रात्री 12 वाजून साधारणपणे 12 मिनिटांनी ते 12:15 या दरम्यान किरण सामंत यांनी स्वतः त्यांच्या मोबाईलवरून किंवा व्हॉट्सअपवरून जी पोस्ट आहे ती काही ग्रुपवरती शेअर केलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत त्यांची ही पोस्ट पडल्यानंतर अर्थात त्यांच्या पोस्टवरती लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस साधारणपणे त्यांच्या समर्थकांकडून पडला जायचा, पण या पोस्टवरती कोणीही रिॲक्ट झालेलं नाहीये। त्यामुळे या पोस्ट नंतर साधारणपणे खळबळ आणि एकंदरीत सामंत यांचे समर्थक आहेत किंवा शिवसेनेचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते जे आहेत, जे मागच्या काही दिवसांपासून आपण विशेषतः म्हणू की वर्षभरापासून किरण सामंत यांना खासदारकी मिळेल यासाठी प्रयत्नशील होते, तशी तयारी करत होते, तसं त्यांनी प्रोजेक्शन देखील केलं होतं। त्यांच्यासाठी हा धक्का आहे, त्याच्यामुळे अद्याप यावरती कुणीही व्यक्त होताना दिसून येत नाहीये। अगदी काल संध्याकाळपर्यंत देखील आम्ही काही पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बोलत होतो, त्यावेळी त्यांना हीच आशा होती की अद्यापही किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेतून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच किरण सामंत हे उमेदवार असतील असा दावा त्यांच्याकडून सातत्याने केला जात होता। पण मध्यरात्री ज्या वेळेला ही पोस्ट केली त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून, त्यानंतर मात्र आता कार्यकर्ते पूर्णपणे जे आहेत ते अगदी त्यांना धक्का बसलेला असं आपण म्हणू शकतो। विशेषतः यातली एक गोष्ट जर बघितली, जसं तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे की काल नारायण राणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांनी किरण सामंत यांच्याबद्दल काही पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावरती देखील अगदी आक्रमकपणे उत्तरं दिली। विशेषतः काल त्यांचा रत्नागिरीमध्ये एक मेळावा झाला, बूथ कार्यकर्ता मेळावा, ज्यामध्ये नारायण राणे अनुपस्थित होते, पण भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। शिवाय आज नारायण राणे स्वतः कुडाळमध्ये पदाधिकारी मेळावा घेत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक चर्चा सुरू झाली की नारायण राणे जवळपास निश्चित आहेत आणि त्यांच्या प्रचाराचाच एकंदरीत कुठेतरी हा शुभारंभ जो आहे तो कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। आणि अशा पार्श्वभूमीवरती किरण सामंत यांची ही पोस्ट नक्कीच भविष्यात कोकणातल्या राजकारणाची नांदी जी आहे ती नेमकी कुठल्या दिशेने जाणार याकडे अंगुली निर्देश करणारे आहे आणि त्यांच्या कार्यकर्ते नेमके कुणाला मदत करतात, कुणासाठी काम करतात हे पाहावं लागेल। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आता स्वतः किरण सामंत माध्यमांसमोरून काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।